तर आता सगळ्यात महत्वाचं साहेब, तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी तुम्ही बी अनुभव घेतलाय, काय सांगू शकाल? थोडंच पुढे या. वापरा जे औषध आहे हा. ते वापरल्यानंतर हा जी पिकाची जी केळीची हा पूर्वावस्था जी होती आमची हा हा त्यातून केळीची उंची किती होती? केळीची उंची होती 3 फूट. हा बरं, ओके, जी काय हे असेल. सगळ्यात उंच झाड. हा हा आणि तिथून वापरल्यानंतर 3 महिन्यात हा आज 7 ते 8 फुटापर्यंत उंची गेलेली आहे. बांधूनच झाली केळी? बांधून झाली. बांधायला आम्ही उलट 15 दिवस लेट झालो, असं दे की, पण तरी पण बांधून झाली. हा बुंद्याची साईज वाढली, हा पानाची पाल्यातला डिस्टन्स, डिस्टन्स वाढला, त्यामुळं उंची वाढली, काळुकी रुंदी काळुकी, पाल्याला रुंदी सगळे आहे. भरपूर वाढली. साखरे महाराज हात लावा बरं त्या पोग्याला, किती उंची कमरल आहे का? कमरेला थोडं 4 बोट कमी. ओके, बघा सर तुमच्यापाशी मांडीला गुडघेला थोडं वर. तिसऱ्या झाडापाशी तुम्ही सगळे? हा, हा, इथून ह्या बांधापासून तिसरं झाड, बांधापासून तिसरं झाड, इकडे हे लिंबाचं झाड, लिंबाचं झाड. पाचवी ओळ म्हणा घेतली. हा, इकडून 5वी वेळा, 1 2 3 4 5व्या वेळी साखरे महाराज, 6व्या वेळी तुम्ही. ओके साहेब, नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं. खर्जेराव बाबूराव सावंत बेंड, तालुका माडा, जिल्हा कोल्हापूर. आपण ह्या प्लॉटची 23/12/2023 ला एक पूर्वावस्थेत शूटिंग हो, काढली. हो. आज तारीख किती? 23. त्या प्लॉट साठी वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन जमिनीतनं जे आपण ड्रिपने म्हणतो, रोवर आणि गुरथर, किती वेळा सोडलंय? 3 वेळा सोडलं. 3 वेळा. हो. रोवर नंतर गुरथर, असं 1 महिन्याच्या अंतराने आपण 3 वेळा सोडले, जे काय असेल ते. तर तुम्हाला हे सोडल्यानंतर, सोडायच्या अगोदरची पूर्वावस्था आपल्याकडे आहे, प्लॉटची उंची वगैरे किती. तर आता सोडल्यामुळे जी झालेला बदल आहे, तर ती तुमच्या अपेक्षित बदल झालाय का? नक्की झाला. नक्की झाला. नक्की. म्हणजे हे वापरा बायोऑर्गॅनिकचं जे मार्गदर्शन तुम्हाला मिळाले, तुम्हाला लाभलं, आणि तुमचे जे गावकरी आहे, काय नाव आहे सरांचं? सुर्वे सरांना बी लाभलं. तर तुम्हाला हे मार्गदर्शन घेऊन जी प्लॉट मध्ये झालेले बदल आहेत, ह्याच्यावरती तुम्ही समाधानी आहेत? नक्की. तर आता सगळ्यात महत्वाचं साहेब, तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांसाठी तुम्ही बी अनुभव घेतलाय, काय सांगू शकाल? थोडंच पुढे या. वापरा जे औषध आहे हा. ते वापरल्यानंतर हा जी पिकाची जी केळीची हा पूर्वावस्था जी होती आमची हा हा त्यातून केळीची उंची किती होती? केळीची उंची होती 3 फूट. हा बरं, ओके, जी काय हे असेल. सगळ्यात उंच झाड. हा हा आणि तिथून वापरल्यानंतर 3 महिन्यात हा आज 7 ते 8 फुटापर्यंत उंची गेलेली आहे. बांधूनच झाली केळी? बांधून झाली. बांधायला आम्ही उलट 15 दिवस लेट झालो, असं दे की, पण तरी पण बांधून झाली. हा बुंद्याची साईज वाढली, हा पानाची पाल्यातला डिस्टन्स वाढला, त्यामुळं उंची वाढली, काळुकी रुंदी काळुकी, पाल्याला रुंदी सगळे आहे. भरपूर वाढली. म्हणजे मला काय म्हणायचं का, तुम्ही केळीत नवीत का जुने मला माहित नाही, नवीनच आहे. नवीन असू द्या, पण तुम्हाला ह्या 2-3 महिन्यात प्रत्येक जण तुम्हाला विचारत असेल, केळी चांगली दिसते राव. चांगली. म्हणजे आपल्या शेजारी मित्रमंडळी, वाटकरी, कोणालाच काय देणं घेणं नसतं बरं का, माझा शब्द आहे का, पण ती एक जाता जाता बोलतं, साहेबराव लयच कोचामल्यानं दिसतोय तुमचा प्लॉट, काय घेणं नाही देणं नाही, चांगलं असले लयच भारी आणलं. हो. 2 शब्द असतात का नाही? आता शब्द काय निघत आहेत आपले, तुमचे जे काही मित्रमंडळी सगळे चांगले. किती पोट भरतं बरं चांगलं आहे म्हणल्यावर? काय पैसे दिलेत का आपण त्याला चांगलं म्हणाय? पण ती चांगलं बी म्हणतं आणि वाईट बी म्हणतं, दिसन तसं बोलतं ती. की आपण हे छोटासा प्रयत्न काय करतो साहेब, की ह्या बघा, आपण एखाद्याच्या आनंदासाठी जर निमित्त घडत असेल, तर त्यासाठी मी म्हणतो आम्हाला बी त्रास होऊ द्या, पण आपल्या त्रासामुळं जर ही एवढ्या व्हिडिओमुळे जर काय शेतकरी आज मार्केटमधनं काय काय आणून टाकतात, वापरतात, आणि त्यांना वापरून पाहिजे असं प्लॉट उचलत नाहीत, आणि त्यांनी जरा चुकून निर्णय घेतला, चुकून म्हणतोय मी, की यायला बघूच आपण काय होतंय, आणि बघितलंच. तुम्ही आज नवीन आहेत आमच्या बरोबर, साळुंके साहेब, आपण ही जवळपास 4-5व्या प्लॉटला सकाळपासून. तुम्हाला प्रत्येक जागेवर शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया काय वाटल्या? मनावरती समाधान आहे मनापासून, की बाबा प्लॉट माल चांगला आलाय. हा बरोबर आहे का नाही? कारण विषय कसा आहे, की आपल्याला तेच दावायचे जे आहेत. नाही एकच आहे, तुमचं जे काही हो औषध, तुमचं काही हो खोलल्यापासून आम्हाला 5व्या ते 6व्या दिवशीच लगेच जाणवलं. 5व्या ते 6व्या दिवशी म्हणजे एक अभ्यास तुमचा मोठा आहे म्हणून तुम्हाला जाणवलं. नाही आम्हाला 5व्या ते 6व्या दिवशी फोन पण करून तुम्हाला लगेच नाही, मला फोन करून बोलले, साहेब औषधात पॉवर आहे. तुम्ही दोघं पण फोन करून सांगितलं, साहेब तुमच्या औषधात पॉवर आहे आणि आम्हाला कंटिन्यू करायचे. आम्ही समाधानीत 6व्याच दिवशी कळले. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या कंडिशनला, आजच्या परिस्थितीला समाधानीत. हो. तर आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कडून
जसं गल्लं तसं तुम्ही अगदी शेतकरी मित्रांना केळी क्षेत्रातल्या माहिती दिली त्याबद्दल वापरा बाय ऑर्गॅनिक कडून, तसंच रामेश्वर घोगरे सर, आमचे गजानन साळुंके सर, आमचे मिटकल सर, तसेच तिकडे भगत सर उभा राहिलेले आहेत, बाळासाहेब सावंत सरांकडून आणि आपले शिवाजी सुर्वे सरांकडून तुमचं जे काय माहिती दिली त्याबद्दल साहेब तुमचं मनापासून धन्यवाद.